ज्ञानदेवनिधी पूर्ण माझे मन मुक्ताईने खूण सांगितली। सोपान बागडा सेवे सवंगडा नित्य तो पोवाडा विठोबाचा। याच अभंगाप्रमाणे संत सोपान काका यांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय। संत सोपान काकांची पालखी सासवडहून पंढरीच्या दिशेने निघालेली आहे आणि यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आणि विठुरायाच्या नामघोषात सासवड नगरी पूर्णपणे दुमदुमून गेली आहे। थेट संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे। पाहूया। संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान काकांचा प्रस्थान सोहळा आज सासवडच्या या मंदिरातून होतो आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक वारकरी या प्रस्थान सोहळ्यासाठी एकत्र आलेले आहेत। अनेक वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। वर्षोनवर्ष या ठिकाणी सासवड ते पंढरपूर असा होणारा हा प्रस्थान सोहळा आज सुद्धा त्याच रंगांनी या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो। अनेक जी सासवड मधील मंडळी असतील ती मंडळी या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेले आहे। ज्ञानोबांसोबत पाऊलवाट चालणारे कित्येक वारकरी सुद्धा आज ज्ञानोबांच्या पालखीचा याच ठिकाणी मुक्काम असल्यामुळं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले, या ठिकाणी पालखीसोबत चालण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ज्या महिला आहेत त्या काही महिलांच्या डोक्यावरती तुळस दिसते, कुणाच्या तरी खांद्यावरती पताका दिसेल, कुणाच्या तरी हातामध्ये टाळ दिसतील, कुणाच्या तरी डोक्यावरती हांडा आपल्याला दिसेल। अशी जी वेगवेगळी मंडळी आहे ती वेगवेगळी मंडळी या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या निमित्तानं एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। शिंग फुकत या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा रंगलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक वर्षी खरं तर या ठिकाणी येत असलेली ही जी लोक आहेत, नाचत असलेली ही लोक आहेत, गात असलेली ही लोक आहेत, ही लोक नाचत गात आनंद व्यक्त करत पंढरपूरच्या दिशेनं प्रत्येक वर्षी रवाना होत असतात। रवाना होत असताना यांच्यामध्ये एक आनंदाचा भाव असतो। तो आनंदाचा भाव याही वर्षी इथल्या अनेक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला आहे। अशी अनेक जी मंडळी आहे ती मंडळी खरं तर कुणीतरी नोकरी करणारी व्यक्ती आहे, तर कुणीतरी शेती करणारी व्यक्ती आहे, कुणीतरी आपला उद्योगधंदा सांभाळणारी व्यक्ती आहे। परंतु आजच्या दिवशी या पालखी सोहळ्यामध्ये सोपान काका पंढरपूरच्या दिशेनं निघालेले असताना आमच्या हात त्यांच्या पादुकांना लागले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारी ही जी सगळी मंडळी आहे ती या ठिकाणी येत असतात आणि आपल्या आनंदामध्ये सहभागी होत असतात। हा वारकरी आनंद मेळावा आज सासवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड।